आज आपण तिळाचे लाडू बनवूयात। 1 वाटी गुळ घेतलेला आहे मी खिसून, 1 वाटी तीळ घेतलेले आहेत, मध घेतलेला आहे, आवडीनुसार कमी जास्त वापरायचं आहे मध, आणि हे डिंक घेतलेला आहे तळून। कृतीला सुरुवात करूया। अशा पद्धतीचा पॅन गरम करून घेतलेला आहे। यामध्ये 1 चमचा तिळाचे तेल टाकूया। 5 ते 6 हे दालचिनीचे तुकडे टाकायचे आहेत। मंद आचेवर भाजून घेऊया। हे भाजत असतानाच तीळ टाकूयात। तेल टाकल्यामुळे हे तीळ पटकन भाजले गेलेले आहेत। याला आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। तीळ भाजून झाल्यानंतर भाजलेल्या तिळामधून हे दालचिनीचे मी तुकडे काढून घेतलेले आहेत। आता हे दालचिनी डिंक आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। लाडू बनवूया। पावडर करून आपण घेतलेले आहे। हे बघा, आपण पाहू शकतो अशा पद्धतीची आपली डिंक आणि दालचिनीची पावडर झालेली आहे। आता ही पावडर आपल्याला तिळाच्या लाडूमध्ये मिक्स करायची आहे। पॅन गरम करून घेऊया आणि यामध्ये साधारण अर्धा चमचा शेंगा तेल टाकायचे आहे। आपण जो गुळ घेतलेला आहे खिसून तो टाकूया। 1 चमचा मध, थोडंसं पाणी, टाकल्यानंतर चवीपुरतं थोडंसं मीठ आणि हा वाटून घेतलेला डिंक। डिंक, गुळ आणि मध हे छान पद्धतीनं शिजलं आहे। आता यामध्ये आपण जे तीळ भाजून घेतलेले आहेत ते टाकूया। छान प्रकारे मिक्स करून घेऊयात। तुम्हाला जर गुळाचे लाडू आवडत नसेल तर तुम्ही साखरेचा वापर करू शकता। सध्या हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे मी या लाडूसाठी गुळाचा आणि मधाचा वापर केलेला आहे। एक 5 मिनिट हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत। लाडूचं आपलं सारण थंड झालेलं आहे। हे बघा, आपण पाहू शकतो। आता याचे आपण लाडू बनवून घेऊयात। हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे। अशा पद्धतीने सर्व तिळाच्या सारणाचे मी लाडू बनवून घेणार आहे आणि मग नंतर प्लेटिंग करूया। अशा पद्धतीने आपले तिळाचे लाडू तयार झालेले आहेत। एक फोडून बघूया। हे बघा। रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो नक्की कळवा, आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने तिळाचे लाडू मध टाकून बनवून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।